वरणासारखी पातळ नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही, अगदी परफेक्ट अशी मठाची डाळ. गावाकडच्या चवीची मठाची डाळ एकदा खाल्ली की पुन्हा तुम्ही कराल. आणि पावसाळ्यामध्ये जेवण काय बनवायचं ह्या प्रश्नापेक्षा आज भाजी काय बनवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न, आणि त्याचं उत्तर म्हणजे हे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला मठाच्या डाळीसाठी हे वाटण तयार करायचं आहे. याच्यामध्ये टाकलं आहे आलं, लसूण, खोबरं. हे वाटण ह्या डाळीची चव इतकी भारी वाढवतं ना की विचारूच नका. त्याच्यामुळे ही डाळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. कुकर घेतला आहे, कुकरमध्ये टाकले तेल, जिरं, राई आणि कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. खूप आपल्याला काळा करायचा नाही आहे, कारण तो आपण शिजवूनच घेणार आहे डाळीबरोबर, त्याच्यामुळे तो काळा करायची काही गरज नाही. टमाटर टाकून घेतला आहे आणि जे वाटण आपण तयार केलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. 2 मिनटं मसाला असा व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि याच्यात टाकायचं आहे आपल्याला काळा मसाला. काळा मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला टाकू शकता, पण काळा मसाल्याची चव आहे ना याच्यामध्ये खूप छान लागते. आणि याच्यामध्ये मी टाकला आहे लाल मसाला, थोडासा लाल काश्मीरी मसाला आणि हळद. बस इतकंच आपल्याला पाहिजे, दुसरा कुठलाही मसाला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा नाही आहे. पण खरं सांगू का, काळ्या मसाल्याला ऑप्शन असं काहीच नाही आहे. काळा मसाला किंवा गरम मसाला जर आपण टाकला तर याची चव वेगळी लागणार आहे. त्याच्यामुळे काळा मसाला टाकला तर ही मठाची डाळ ना एकदम भारी लागणार आहे. त्याच्यामुळे मी काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही दुसरा कुठला मसाला वापरा असं मी सांगणारच नाही खरं म्हणजे, कारण काळ्या मसाल्याची चव ह्या मठाच्या डाळीला खूप छान लागते. त्याच्यामुळे शक्य असेल तर काळाच मसाला वापरा, आणि नाहीच आहे तर मग तुम्ही गरम मसाला थोडासा ॲड करू शकता. आणि मग मी ह्या इथे घेऊन घेतलं आहे 2 अशा शिट्ट्या, कारण मी मठाची डाळ 5-10 मिनटंच भिजवून ठेवलेली होती, म्हणून मी इथे 2 शिट्ट्या घेतल्या आहेत. खूप आपल्याला डाळ अशी खूप वरणासारखी पूर्ण त्याच्यामध्ये मॅश पण होऊ द्यायची नाही आहे आणि खूप अशी कच्ची पण ठेवायची नाही आहे, नाही का. म्हणजे डाळ एकदम आपल्याला मस्त लागणार आहे खाताना. हे अशा पद्धतीने ही डाळ करायची आहे का ही पूर्ण मॅश पण होणार नाही आहे आणि कच्ची पण राहणार नाही आहे. अशा प्रकारे माझी ही इथे डाळ बनवून तयार झाली होती. आणि ही डाळ खाण्यासाठी ना एकच अट आहे, खरं सांगायचं तर एकच अट, ती म्हणजे गरम गरम भात आणि गरम गरमच मठाची डाळ. एकदा तुम्ही ना हे कॉम्बिनेशन ट्राय करा आणि किती भन्नाट लागतं ना हे पहा. गरम भात आणि गरम मठाची डाळ, कसलीच तोड नाही, कशालाच तोड नाही आहे. इतकी भारी ही मठाची डाळ आणि गरम गरम भात लागतो. जर ट्राय केलं नसेल ना तुम्ही, एकदा नक्की ट्राय करा.